अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्त चौंडीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अवघे मंत्रिमंडळ दाखल होणार आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी चौंडी येथे बैठकीचा आग्रह धरला होता। 29 एप्रिल रोजी ही बैठक होणार होती, नंतर 6 मे ही तारीख ठरली आहे। जिल्हा प्रशासनाकडून 600 व्हीव्हीआयपी आणि इतर 2000 लोकांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे। या बैठकीसाठी येणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री तसेच आमदार यांच्यासाठी खास जेवणाचे आयोजनही करण्यात आले आहे। तेथील प्रसिद्ध खाद्यपदार्थांचा बेत असणार आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्त चौंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। कशा प्रकारे प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे? निश्चितच एकंदरीत या ठिकाणी आपण पाहत आहोत की चौंडी या ठिकाणी जी कॅबिनेट बैठक पार पडणार आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ याच ठिकाणी असलेल्या शिल्पसृष्टीच्या ठिकाणी अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी पोहोचणार आहेत आणि दुपारी 12 वाजता म्हणजे पुढच्या 2 तासानंतर संपूर्ण मंत्रिमंडळ अभिवादनासाठी या ठिकाणी पोहोचेल। आणि तत्पूर्वी अशा प्रकारे आपण पाहू शकतो या ठिकाणी जे ढोल पथक आहे ते सलामी देण्यासाठी पोहोचलेलं आहे आणि या ढोल पथकाच्या माध्यमातून एकंदरीत या ठिकाणी वातावरण निर्मिती केली जात आहे। निश्चितच चौंडीसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे की ज्या उत्तम प्रशासक होत्या देशातील एक त्या अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिन ज्या ठिकाणी झालेला, त्याच ठिकाणी आता संपूर्ण प्रशासन आहे ते मंत्रिमंडळासहित या ठिकाणी आज कॅबिनेट बैठक घेणार आहे आणि ही अनोखी मानवंदना महाराष्ट्र सरकारकडून अहिल्यादेवींना वाहण्यात येत आहे आणि म्हणूनच हा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे त्यांच्याशी बातचीत करूया की या ढोल पथकाच्या माध्यमातून नेमकी त्यांची भावना काय आहे, त्यांची प्रतिक्रिया काय आहे। काय सांगाल तुम्ही? हे ढोल पथक पाहतोय आम्ही, मानवंदना दिली जाते, एकंदरीत उत्साह शिगेला पोचलेला आहे, काय निमित्त आहे, काय प्रतिक्रिया, तुमची काय भावना आहे? आज खरं तर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी आम्हाला काल फोन केला। आज चौंडीमध्ये कॅबिनेट बैठक आहे असं आम्हाला आज कळलं आणि आमदार साहेबांच्या आदेशानुसार आम्ही सांगली जिल्ह्यातून सर्व ढोल पथक घेऊन आम्ही आज या कॅबिनेटच्या बैठकीसाठी आणि राजमात्यांना अभिवंदन करण्यासाठी आम्ही सर्व आमदार पडळकर साहेबांच्या आदेशानुसार आम्ही इथं आलेलो आहे। निश्चितच ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की पडळकर यांनी निवेदन दिलेलं होतं अहिल्यानगर नामकरण करण्यात यावं अहमदनगरचं, त्यानंतर याच ठिकाणी कॅबिनेट बैठकीचं आयोजन करावं आणि आपण पाहू शकतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वागताचे बॅनरही मोठ्या प्रमाणात पडळकर यांनी लावलेले आहेत आणि आता हे सांगलीचं ढोल पथक आहे ते एकंदरीत संपूर्ण मंत्रिमंडळाची स्वागतासाठी या ठिकाणी तैनात झालेलं आहे आणि अवघ्या पुढच्या 2 तासामध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ या ठिकाणी येईल। त्यांना मानवंदना दिली जाईल, अहिल्यादेवींना मानवंदना दिली जाईल, अभिवादन केले जाईल आणि ऐतिहासिक अशी एक राज्य मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी पार पडेल। नक्की चेतन, आपण पाहतो या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात येते, स्वागत या ठिकाणी आता होणार आहे। मात्र मिळालेल्या माहितीनुसार मंत्री आणि आमदारांसाठी या ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या खाद्यपदार्थांचा बेत असणार आहे। या ठिकाणी खास जेवणाचं आयोजन करण्यात आलंय, काय अधिकची माहिती? निश्चितच, कारण एकीकडे अभिवादन करतील आणि दुसरीकडे म्हणजे याच ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी या कॅबिनेट हॉलची व्यवस्था केलेली आहे। या कॅबिनेट हॉलच्या समोरच एक स्वयंपाकघर तयार करण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी अळूवडी असेल किंवा इथली फेमस अशी चौंडीमधील फेमस आमटी आहे त्या आमटीचा बेत असेल, आमरस अननसाचा रस असेल किंवा मटकीची भाजी असेल, असे वेगवेगळे पदार्थ आहेत, वांग्याचं भरीत असेल, अशा पदार्थांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि विशेष करून अहिल्यानगरमधील जे स्पेशल डिशेस आहेत त्या येथील प्रशासन आणि राज्य मंत्रिमंडळाला खाऊ घालण्याचा जो बेत आहे तो स्थानिक प्रशासनाने केलेला आणि हे संपूर्ण काम आहे
ते उमेदच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गटाला दिलेलं आहे. त्यामुळे महिला सशक्तीकरणाचा नारा देताना त्यांचाच वापर कॅबिनेटमध्ये सेवा देण्यासाठी करण्याचा प्रयत्नही सरकारने केलेला आहे. त्यामुळे आज या बैठकीमध्ये नेमके आणखी कुठले निर्णय महिलांसाठी किंवा धनगर समाजासाठी किंवा अहिल्यानगरसाठी घेतले जातात याकडे आपलं लक्ष असेल. नक्की चेतन, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.